पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणामध्ये आपण मागच्या पिरियडमध्ये पर्यावरणामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक पाहिले होते. पर्यावरणामध्ये मुख्य दोन घटक असतात, ज्याला आपण अजैविक घटक आणि जैविक घटक म्हणतो. पण हे वेगवेगळ्या प्रकारचे जैविक आणि अजैविक घटक जे असतात यांच्यामध्ये आंतरक्रिया चालू असतात आणि ह्या ज्या आंतरक्रिया चालू असतात यालाच आपण काय म्हणतो, परिसंस्था म्हणतो. आपल्या पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ पाण्यामध्ये असणारी परिसंस्था वेगळी, जमिनीवर असणारी परिसंस्था वेगळी, उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये असणारी परिसंस्था वेगळी, थंड हवेच्या प्रदेशामध्ये असणारी परिसंस्था वेगळी, अशा वेगवेगळ्या परिसंस्था आढळून येतात. आणि या परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक असे दोन मुख्य घटक असतात. मग जैविक घटकामध्ये अजून वेगवेगळे प्रकार येतात, ज्याला आपण स्वयंपोषी, परपोषी म्हणतो. परपोषीचे पुन्हा वेगवेगळे प्रकार, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, असे वेगवेगळे घटक, विघटक, हे असे वेगवेगळे घटक आपल्याला निसर्गामध्ये आढळून येतात. पण हे जे जैविक आणि अजैविक घटक येतात, हे जैविक आणि अजैविक घटक निसर्गाचं संतुलन कायम ठेवतात. पर्यावरणीय व्यवस्थापन, पर्यावरणाचं व्यवस्थापन करण्याचं काम हे घटक करत असतात. म्हणजे निसर्गामध्ये जैविक आणि अजैविक घटक जे असतात हे पर्यावरणाचं संतुलन कायम ठेवण्याचं काम करतात. त्यानंतर पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नसाखळ्या असतात, पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नजाळे असतात. मग हे अन्नजाळे, हे अन्नसाखळ्या पर्यावरणाचं संतुलन कायम ठेवतात, पर्यावरणाचं व्यवस्थापन करण्याचं काम करतात. अन्नसाखळ्या, अन्नजाळे. आणि त्यानंतर निसर्गामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जीवभू रसायन चक्र, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, याला आपण जीवभू रसायन चक्र म्हणतो. मग हे जे वेगवेगळ्या प्रकारचे रसायन चक्रे असतात, हे रसायन चक्रे सुद्धा पर्यावरणाचं संतुलन कायम ठेवण्याचं काम करत असतात, ज्याला आपण काय म्हणतो, पर्यावरणीय व्यवस्थापन. मग पर्यावरणामध्ये कोणते घटक असतात ज्याच्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडते? कोणकोणते घटक असतात ज्याच्यामुळे पर्यावरण खराब होते, पर्यावरणाचं संतुलन बिघडते? मग महत्वाचे घटक कोणते येतात पर्यावरणामध्ये? महत्वाचे घटक येतात मानव निर्मित आणि नैसर्गिक घटक. मानव निर्मित घटक कोणते, नैसर्गिक घटक कोणते? ज्यांच्यामुळे वातावरणाचं प्रदूषण, ज्याच्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडते. मग नैसर्गिक घटक कोणते येतात? उदाहरणार्थ आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या टीव्हीवर पाहतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर आले, घराच्या घर वाहून गेले, गावाच्या गावं वाहून जातात, हे टीव्हीवर बातम्या पाहतो. मग पूर एक नैसर्गिक घटक आहे ज्याच्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडले जाते. पूर येणे, नैसर्गिक आपत्ती येणे वेगवेगळ्या प्रकारची, याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो आपण. भूकंप, नैसर्गिक आपत्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येणे. उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन तापणे, 47 डिग्री 48 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरने. उष्माघातानं सजीव सृष्टी नष्ट होणे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त पाऊस आल्यामुळे सजीव सृष्टी नष्ट होते. त्याच्यानंतर भूकंप आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भूकंप येणे आणि बरेच ज्या ठिकाणी भूकंप झाला त्या ठिकाणी बरेच सजीव सृष्टी काय होते, नष्ट होते. मग वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, मानव असतील, वनस्पती असतील, त्या नष्ट होतात त्या ठिकाणच्या भूकंप आल्यानंतर. मग त्या ठिकाणचं पर्यावरण जे, पर्यावरणाचं संतुलन जे आहे ते संतुलन बिघडल्या जाते, ज्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक घटक म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक घटक. अतिवृष्टी होणे, जास्त प्रमाणात पाऊस होणे. मग हे झाले वेगवेगळ्या प्रकारचे काय, नैसर्गिक घटक, ज्यांच्यामुळे पर्यावरण जे आहे ते पर्यावरण खराब होते, पर्यावरणाचं संतुलन बिघडल्या जाते. नैसर्गिक घटक. काही मानव निर्मित घटक येतात ज्याच्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडल्या जाते. मग मानव निर्मित घटक कोणते येतात? वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने उभारणे, औद्योगिकरण ज्याला म्हणतो आपण.
औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडल्या जाते. मोठमोठे कारखाने मोठमोठ्या सिटीमध्ये असतात, मेट्रो सिटीमध्ये. कारखान्यामुळे काय होते, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आणि या प्रदूषणाचा दुष्परिणाम मानवावर होतो, सर्व सजीव सृष्टीवर, मानवावर नाही. वनस्पती असतील, प्राणी असतील, मानव असतील, सूक्ष्मजीव असतील, सर्व सजीव सृष्टी, या सर्व सजीव सृष्टीवर औद्योगिकरणाचा परिणाम होत असतो. कारखाने उभारले ज्याला म्हणतो आपण, हा एक महत्वाचा मानव निर्मित घटक आहे, ज्याला आपण औद्योगिकरण असं म्हणतो. मग याच्यामुळे जमिनीचं प्रदूषण होते, याच्यामुळे हवेचं प्रदूषण होते, याच्यामुळे जल प्रदूषण होते, पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण होते. हा महत्वाचा घटक आहे ज्याला आपण औद्योगिकरण असं म्हणतो आणि यामुळे सर्व प्रदूषण घडून येत असते. त्यानंतर जंगलतोड. जंगलतोड सर्वात महत्वाचा घटक आहे. पहिल्या काळामध्ये पुष्कळ जंगल होते म्हणून पाऊस सुद्धा योग्य प्रमाणात होत होता. आज जंगल कमी झालं त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं, जास्त तापमान वाढत आहे जंगलतोडीमुळे. मग ह्या परिणाम कशाचा आहे? हे घटक आहेत मानव निर्मित घटक. मग काही नैसर्गिक घटक, काही मानव निर्मित घटक, ज्यांच्यामुळे काय होते, पर्यावरणाचं संतुलन बिघडल्या जाते. आणि याच मानव निर्मित घटकामुळे, याच नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण घडून येते, ज्याचा परिणाम कोणावर होतो? सर्व सजीव सृष्टीवर होतो, फक्त मानवावर नाही, सर्व सजीव सृष्टीवर, वनस्पतीवर, प्राण्यावर, सूक्ष्मजीवावर आणि मानवावर याचा परिणाम होतो. मग लोकसंख्येचा विस्फोट होणे, औद्योगिकरण होणे, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जास्त होणे, नागरीकरण होणे, हे वेगवेगळ्या प्रकारचे घटक येतात आणि ज्या घटकामुळे निसर्गाचं संतुलन बिघडल्या जाते. आता याच्यामध्ये महत्वाचे घटक कोणते येतात? ते म्हणजे हवा प्रदूषण होणे, जल प्रदूषण होणे आणि भूप्रदूषण. आता हा चार्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूप्रदूषण. मग हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूप्रदूषण यामध्ये असणारे वेगवेगळे घटक कोणते, याचे स्रोत कोणकोणते येतात? जल प्रदूषणाचे स्रोत कोणते, हवा प्रदूषणाचे स्रोत कोणते, भूप्रदूषणाचे स्रोत वेगवेगळे कोणते येतात निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये कोणकोणते येतं? त्याच्यानंतर या हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूप्रदूषणाचा परिणाम काय होतो सजीव सृष्टीवर, निसर्गावर, पर्यावरणावर. आणि हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूमी प्रदूषण याच्यावर प्रदूषण जर होत असेल तर त्याचे उपाययोजना काय काय करायच्या, हे आपल्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिले आहे. पहा, हवा प्रदूषणाचे घटक कोणकोणते येतात? वेगवेगळे घटक. मग स्थायीरूप घटक असतील, वायुरूप घटक असतील, वेगवेगळे घटक. वायुरूप घटक कोणते येतात? वेगवेगळ्या कारखान्यामधून विषारी वायू वातावरणामध्ये सोडल्या जाणे, कारखान्यामधून काळा धूर बाहेर फेकला जातो. काळा धूर म्हणजे कार्बनचे पार्टिकल्स, कार्बन मोनॉक्साईड, कार्बनचे काळे पार्टिकल्स, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, हे वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू येतात. हे विषारी वायू वातावरणामध्ये सोडल्या जातात, वायू ज्याला आपण वायुरूप घटक म्हणतो. मग हे विषारी वायू जर वातावरणामध्ये सोडले गेले तर हवेचं प्रदूषण होते, वातावरणाचं प्रदूषण होते आणि हे हवेचं प्रदूषण झालं तर याचा परिणाम मानवावर होत असतो. हे घटक, हे वायुरूप घटक. घनरूप घटक कोणकोणते येतात? स्थायीरूप घटक ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे धुळीकण वातावरणामध्ये फेकल्या जाणे, राख, कार्बन, शिसे, ॲस्बेस्टॉसचे धागे कापड कारखान्यामधून बाहेर फेकल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारचे बारीक 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 धागे वातावरणामध्ये टाकल्या जातात आणि याच्यामुळे सुद्धा वातावरणाचं प्रदूषण निर्माण होत असते. ही वेगवेगळ्या प्रकारचे घटक झाले. त्याच्यानंतर आता याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत कोणकोणते आहेत? हवा प्रदूषणाचे. हवा प्रदूषणाचे स्रोत आपल्याला माहिती आहेत, कारखाने वेगवेगळ्या प्रकारचे. मग ते कापड गिरण्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रसायने तयार करण्याचे कारखाने असतील, वेगवेगळ्या प्रकारचे औषधी तयार करण्याचे कारखाने असतील, वेगवेगळे कारखाने असतील. हे वेगवेगळे कागद तयार करण्याचे कारखाने, तेल तयार करण्याचे कारखाने,
वेगवेगळे सिमेंट तयार करण्याचे कारखाने, प्लास्टिक तयार करण्याचे कारखाने, याच्यामधून काय होते, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत येतात. या स्रोताद्वारे हवेचं प्रदूषण, पर्यावरणाचं प्रदूषण, निसर्गाचं प्रदूषण घडून येत असते. याला स्रोत म्हणतो. त्याच्यानंतर हवा प्रदूषणाचे परिणाम. सर्वात महत्वाचा परिणाम कोणता होता हवा प्रदूषणाचा? हवेमध्ये असणारे विषारी वायू असतील, धुलीकण असतील, ॲस्बेस्टसचे धागे असतील, कापडचे धागे असतील, ते श्वसन संस्थेद्वारे आपल्या शरीरामध्ये घेतल्या जाते. किरणोत्सारी पदार्थ असतील, श्वसन संस्थेद्वारे आपल्या शरीरामध्ये घेतल्या जातात आणि श्वसन संस्थेचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग जे असतात ते रोग आपल्याला होऊ शकतात. आरोग्यावर दुष्परिणाम होतो श्वसन संस्थेवर. त्याच्यानंतर वायू घटक वातावरणामध्ये टाकल्या गेले तर ऍसिड रेन होण्याची शक्यता जास्त असते. ऍसिड रेन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड पाण्यामध्ये मिसळल्या जातात आणि पाण्याद्वारे ते जमिनीवर आणल्या जातात. ऍसिड रेन ज्याला म्हणतो आपण, आम्लवर्षण, हवामानामध्ये बदल. हे झाले परिणाम हवे प्रदूषणाचे. आणि याच्यावर उपाययोजना म्हणजे वेगवेगळे जे कारखाने असतात, हे कारखाने आपण पाहतो सहसा शहराच्या बाहेर असतात, कारण शहरामध्ये प्रदूषण पसरू नये म्हणून कारखाने बाहेर. कारखान्याची धुराडी जर तुम्ही पाहिली तर ती धुराडी सुद्धा उंच असते, ज्याच्यामुळे हे विषारी वायू उंच हवेमध्ये जावे म्हणून. हे काही उपाययोजना आहेत. आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषणयुक्त, वेगवेगळे प्रदूषण नियंत्रक साधने जे असतात, त्या साधनाचा जर आपण वापर केला तर त्यामुळे हवेचं प्रदूषण कमी प्रमाणात होते किंवा होत नाही. हे झाले घटक, स्रोत, परिणाम आणि उपाययोजना कशाच्या? हवा प्रदूषणाच्या. त्यानंतर जलप्रदूषण जर आपण घेतलं, पाण्याचं प्रदूषण, तर पाण्याचे प्रदूषण सुद्धा कशामुळे होते? वेगवेगळ्या प्रकारच्या घटकामुळे. मग घटक कोणते, स्रोत कोणते, परिणाम कोणते, उपाययोजना कोणत्या? जलप्रदूषणाचे घटक नैसर्गिक वेगवेगळ्या प्रकारचे जैविक आणि अजैविक घटक पाण्यामध्ये असणे, वेगवेगळे विषाणू, वेगवेगळे जीवाणू, शेवाळ, हे जैविक घटक येतात, हे पाण्यामध्ये असतात आणि याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होते. प्लास्टिक, गावामध्ये असणारा वेगवेगळ्या प्रकारचा केरकचरा आणून आपण पाण्यामध्ये टाकून देतो, डबक्यामध्ये टाकून देतो. आपल्या गावाच्या भोवताली असणारं जे पाण्याचं डबकं असते त्याच्यामध्ये टाकून देणे. पाण्यात हे त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होते. पाण्यामध्ये असणारी वाळू, पाण्यामध्ये असणारी माती, किरणोत्सारी पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशके, कीटकनाशके जे आपण शेतामध्ये फवारतो, ते तणनाशके आणि कीटकनाशके सुद्धा आपण काय करतो, त्याची जे भांडे असतात ते भांडे आपण पाण्यामध्ये डबक्यामध्ये नेऊन बुडवतो, धुतो. त्याच्यामध्ये असणारं कीटनाशक, कीटकनाशक ते त्या डबक्यामध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये मिसळल्या जाते आणि त्यामुळे पाण्याचं प्रदूषण निर्माण होते. वेगवेगळ्या कारखान्यामधून बाहेर पडणारे विषारी रसायन जे त्या डबक्यामध्ये साचल्या जातात पाण्यामध्ये, डबक्याच्या, आणि त्यामुळे जलप्रदूषण होत असते. जमिनीच्या खाली असणारे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये ती रसायनं मिसळल्या जातात आणि तेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेल्या जातात. ही झाले जलप्रदूषणाचे वेगवेगळे घटक. आता स्रोत कोणकोणते येतात? स्रोत आपल्याला माहित होतं जलप्रदूषणाचे. औद्योगिकरण, औद्योगिक प्रदूषण, घरगुती सांडपाणी, कारखाने, रसायने आणि कीटकनाशके, हे जे वेगवेगळे घटक स्रोत येतात, या स्रोतामधून काय होते? जलप्रदूषण होते. औद्योगिकरण, कारखान्यामधून रसायने बाहेर फेकल्या जाणे, विषारी पाण्यामध्ये मिसळल्या जाणे. घरगुती सांडपाणी जे त्या डबक्यामध्ये साचल्या जाते त्यामुळे सुद्धा जलप्रदूषण होते. कारखाने जे रसायने तयार करतात ते, आणि कीटकनाशके, वेगवेगळे कीटकनाशक तयार करण्याचे कारखाने, याच्यामधून बारीक बारीक जे विषाणू असतात, कीटकनाशके जे असतात ते कीटकनाशके सुद्धा पाण्यामध्ये मिसळल्या जातात आणि त्यामुळे जलप्रदूषण होते. हे थोडक्यात स्रोत येतात. याच्यावर परिणाम, पाण्याचं जर प्रदूषण झालं, सर्वात पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही पाहता, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त रोग होतात. कशामुळे? साथीचे रोग. आपण जे पाणी पितो पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते दूषित असते, खराब असते, आणि हे जर पाणी आपण पिलं
तर यामुळे आपल्याला सहसा जास्त प्रमाणात डिसीज होऊ शकतात, रोग, साथीचे रोग ज्याला म्हणतो आपण. मग जल प्रदूषणामुळे जास्तीत जास्त साथीचे रोग होऊ शकतात. याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रतिबंध केले पाहिजे. हे झाले जल प्रदूषणाचे घटक, स्रोत, परिणाम आणि उपाययोजना. त्यानंतर शेवटचं आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे भूप्रदूषण, जमिनीचं प्रदूषण. याचे वेगवेगळे घटक कोणते, स्रोत कोणते, परिणाम कोणते आणि उपाययोजना कोणकोणत्या आहेत. भूप्रदूषण, वेगवेगळे घटक, शेतीमधून वेगवेगळ्या प्रकारचे जड धातू, शेतीमध्ये फवारणारे वेगवेगळे कीटकनाशके, तणनाशके आणि शेतीमध्ये टाकल्या गेलेले वेगवेगळ्या प्रकारचे खते, याच्यामुळे जमिनीचं प्रदूषण होते. वेगवेगळे टाकाऊ पदार्थ घरामध्ये असणारे ते बाहेर फेकल्या जाणे जमिनीवर, त्यामुळे जमिनीचं भूप्रदूषण होत असते. स्रोत कोणकोणते, घरगुती टाकाऊ पदार्थ, खते, प्लास्टिक, ई वेस्ट, कारखाने, वेगवेगळ्या प्रकारचे ई वेस्ट मटेरियल. सर्वात जास्त प्रमाणात आज जर आपण प्रदूषण पाहिलं, जमिनीचं असेल, हवेचं असेल किंवा जलप्रदूषण असेल, हे कशामुळे होते, ई वेस्ट मटेरियलमुळे, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट मटेरियल म्हणतो. सर्वात जास्त प्रदूषण आज. याच्यामुळे घातक पदार्थ वातावरणामध्ये सोडल्या जातात, याच्यामुळे घातक पदार्थ जमिनीमध्ये सोडल्या जातात, याच्यामुळे घातक पदार्थ पाण्यामध्ये सोडल्या जातात. ई वेस्ट मटेरियल हे स्रोत झाले. परिणाम, जमिनीची धूप होणे, जमिनी नापीक होणे, जमिनीमध्ये उष्णता वाढणे, पाण्याचं प्रमाण कमी होणे, वनस्पतीची वाढ खुंटल्या जाणे आणि पोषण द्रव्याचं कमतरता भासणे, हे परिणाम आहेत. आणि शेवटी भूप्रदूषणाचे परिणाम काय, उपाययोजना काय, तर व्यवस्थापन करणे आणि पुनर्चक्रीकरण करणे. जे पदार्थ आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येतील त्याचं पुनर्चक्रीकरण करायचं. उदाहरणार्थ पुनर्चक्रीकरण, जे नष्ट न होणारे पदार्थ आहेत, प्लॅस्टिक कधी नष्ट होत नाही, मग त्याचं पुनर्चक्रीकरण करायचं. प्लॅस्टिक, घरामध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक येतात, जे आपण फेकून देतो, प्लॅस्टिकच्या वस्तू, त्या कलेक्ट करायच्या, त्या कारखान्यामध्ये टाकायच्या आणि त्याचं पुनर्चक्रीकरण करायचं. सॉलिडमधून लिक्विड, स्थायी स्वरूपामधून द्रव स्वरूपामध्ये आणायचं आणि पुन्हा द्रव स्वरूपामध्ये आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रचना, शेप द्यायचे, आकार द्यायचे, त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या, ज्याला आपण पुनर्चक्रीकरण म्हणतो. प्लॅस्टिकचं पुनर्चक्रीकरण आपल्याला करता येते. कागदाचं पुनर्चक्रीकरण करता येते. कागद, घरामध्ये वेस्ट असणारे कागद, पुस्तकं असतील, वह्या असतील, त्याचे सुद्धा आपण पुनर्चक्रीकरण करू शकतो. मग असे जे पुनर्चक्रीकरण करणारे घटक असतात, पदार्थ असतात, ते कलेक्ट करायचे आणि त्याचं पुनर्चक्रीकरण करायचं. तर हे उपाययोजना आपण करू शकतो. तर हे झालं प्रदूषण, हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूप्रदूषण. थँक्यू.